बातमी बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। यवतमाळच्या विडूळ इथं महिलेची आरोग्य केंद्राच्या गेटवरच प्रसूती झाली। या प्रसूतीत बाळाचा मृत्यू झाला होता। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी किंवा अधिकारी नव्हता। ही बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरलेली होती। या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली। आज अहवाल समोर आलाय। या प्रकरणात 2 कंत्राटी डॉक्टरांना सेवामुक्त करण्यात आले। त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना सेवामुक्त करण्यात आलाय। कंत्राटी आरोग्य सेविकेला सुद्धा सेवेतून मुक्त करण्यात आलाय, तर 4 जणांना निलंबित करण्यात आलाय। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुनेश्वर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे। विडूळ प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणामध्ये आरोग्य विभागाने ही कारवाई तातडीने केली। न्यूज 18 लोकमतने या बातमीचा पाठपुरावा केलेला होता। अनेक प्रश्न या प्रकरणासंदर्भात ते उपस्थित केले होते। त्याचाच हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। 20/8/2022 रोजी भेट देऊन चौकशी केली व चौकशी करून त्यांनी जे दोषी आहेत कर्मचारी, जेवढे कर्मचारी दोषी आहेत त्या कर्मचाऱ्यांना निलंबनाचे आदेश काढण्यात आले। तसेच दोन्ही वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र विडूळ यांना त्यांची सेवा समाप्त करण्यात आली। तालुका आरोग्य अधिकारी यांना शोकास नोटीस देण्यात आली। बातमी नाशिकमधून आहे। स्मार्ट सिटी म्हणून पुढे आलेल्या नाशिक शहरातील पालिकेच्या रुग्णालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। नाशिक रोड इथल्या बिटको रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून समस्यांच्या विळख्यात आहे। रुग्णालयाच्या आवारात कचरा तसंच घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं। कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेलं हे रुग्णालय आहे। रुग्णांना आणि नागरिकांना मात्र अनंत अडचणींचा सामना करावा लागतो। नवीन बिटको रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे, मात्र एखादा रुग्ण आला तर ओपीडीसाठी नवीन बिटको तर ॲडमिट होण्यासाठी जुन्या बिटकोत जाण्याची वेळ आली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोळ्या औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। रुग्ण त्रस्त झालेले आहेत। बिटको रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन विनावापर धुळखात पडू नये। गरोदर महिलांवर सोनोग्राफीसाठी म्हणजे त्यांना जर सोनोग्राफी करायची असेल तर त्यांना बाहेर जावं लागतं। तसंच HRCT मशीन असून सुद्धा केवळ टेक्निशियन उपलब्ध नाही, म्हणून कोट्यवधींचं हे मशीन सुद्धा धुळखातच पडू नये। और मैं अपनी औरत को डिलीवरी के लिए यहाँ पे लाया तो सोनोग्राफी के लिए मुझे बाहर भेज रहे हैं। यहाँ पे सोनोग्राफी का मशीन होते हुए भी हमको बाहर भेजते हैं। हमारे पास पैसा नहीं है तो अभी बताओ हम कहाँ पे जाएं। ज़्यादा दर्द दुख रहा है, ऐसा समझ में आ रहा है कि भाई अभी होने वाला है, लेकिन फिर भी अभी बोलते हैं ये टेस्ट करो वो टेस्ट करो और बाहर भेजते हैं। जब पैसा नहीं तो अपन किधर जाएं।